आजचा जो विषय आपण अभ्यासाचा ठरवलेला आहे त्या विषयाचं नाव आहे तैत्तरीय उपनिषद. तर आता आपण सगळ्यांना माहिती आहे की उपनिषद ही जी एक गोष्ट आहे ती आपल्या हिंदू संस्कृतीची अशी एक गोष्ट आहे की ज्याला अर्क म्हणता येईल सगळ्याचा शेवटचा असा वेदांताचा जो अर्क म्हटला जातो तो उपनिषदांमध्ये आपल्याला आढळतो हे आपल्याला माहिती. तैत्तरीय उपनिषद हे साधारण नक्षत्रीय गणिताने जर का अभ्यासाचं झालं तर 9 सहस्त्र वर्ष इसवी सन पूर्व इतकं जुनं आहे. म्हणजे तैत्तरीय उपनिषदानंतरच रामायण आणि महाभारत घडलेलं आहे. रामायण इसवी सन पूर्व 7000 सहस्त्र वर्ष, महाभारत इसवी सन पूर्व 5 सहस्त्र वर्ष. आणि जे तैत्तरीय उपनिषदाचा कालखंड जो आहे तो जवळजवळ 9 सहस्त्र वर्ष इसवी सन पूर्व, म्हणजे आतापासून 11,500 वर्ष, 11.5 सहस्त्र वर्ष इतकं जुनं उपनिषद आहे आत्ताचे आपण अभ्यास मानत होते. तर हे जे उपनिषद आहे ते त्यामध्ये आपल्याला मुख्यतः काय दिसतं तर मी तुम्हाला त्याचं एक उजळणी म्हणून प्रथम सांगतो जेणेकरून तुम्हाला कळेल की आपल्याला अभ्यासाचं आहे काय. या सगळ्या यामध्ये मुख्यतः असं आहे की त्या तीन भाग केलेले आहेत या उपनिषदाचा. पहिला उपनिषदाचा जो भाग आहे तो शिक्षावल्ली नावाने, म्हणजे ज्याच्यात शिकवण. कारण उपनिषद या शब्दाचा मुळात अर्थच गुरुच्या जवळ बसून जे शिक्षण घेतलं जातं ते उपनिषद. या प्रथम जो वल्ली जी आहे, प्रथम वल्ली ती आहे शिक्षावल्ली. दुसरी जी वल्ली आहे ती ब्रह्मानंद वल्ली म्हणून, आणि तिसरी जी वल्ली आहे ती भृगुवल्ली या नावाने ओळखली जाते. आता हे भृगु ऋषी कोण होते ज्यांच्यावर हे उपनिषद आहे. उपनिषद नेहमी प्रश्नोत्तर स्वरूपात असतात. म्हणजे कसं की शिष्य गुरुजवळ जातो, अध्यात्म मार्गातल्या काही अडचणी विचारतो गुरु, आणि गुरु त्याला साध्या सोप्या शब्दामध्ये उत्तर देतो. आता गुरुने सोप्या शब्दात दिलेली जी उत्तर असतात ती तशी शास्त्र म्हणून लिहिता येत नाही, बरोबर. म्हणून या मंत्रांची रचना करताना असे शब्द वापरले जातात उपनिषदांमध्ये जे शब्द इतके खोल असतात की त्याचे अनेक अर्थ निघतात. पण जरी त्याचे अनेक अर्थ निघाले तरी कुठल्याही अर्थाचा दुसऱ्या अर्थाशी विपर्यास होत नाही, हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे अनेक लोक जे असं मतांतर करतात की वेगवेगळ्या शास्त्रांमध्ये वेगवेगळं सांगितलेलं आहे, तर अशातला काही भाग नसून आपण त्याचं जे अर्थमीमांसा आपण जी रचित करतो ती कुठेतरी चुकते हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून उपनिषदातला प्रत्येक शब्द जो आहे त्या शब्दावर चिंतन करणे हे आपल्या या अध्यात्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. योगशास्त्रामध्ये सुद्धा चिंतनाला फार महत्व आहे. जेवढं जपाला महत्व आहे, जेवढं एखाद्या देवाला जाण्याला महत्व आहे आपल्या शास्त्रामध्ये, हिंदू धर्मामध्ये, संस्कृतीमध्ये, तितकंच उपनिषदीय तत्वज्ञानामध्ये जी जी उपनिषदं आहेत, 8 मूळ आहेत, ईश, केन, कठ, प्रश्न, ऐतरेय, तैत्तरीय, मुंडक, मांडुक्य, ही आपल्याला माहिती आहे 8 आहेत. त्यातलं मुद्दाम मी तैत्तरीय घेतलंय कारण त्याच्यात अर्थगर्भ येते जास्त असं मला वाटतं, म्हणून मी तरी घडलं प्रथम. तर त्याच्या प्रत्येक शब्दावर आपण ज्यावेळेला चिंतन करतो त्यावेळेला, आणि त्यावेळेला आपल्या असं लक्षात येतं की त्या शब्दात तो जो शब्द जो अर्थ व्यक्त करतोय तसा आपल्या अनुभवाला अनेक वेळेला येत असतो आयुष्यात. जसं आपण जगतोय त्या जगताना एखादी गोष्ट, आत्ता तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हटलं तर आत्ता मी इथे बसलो होतो, 5 वाजले आणि इथनं समोर 2 मांजरं अशी उडी मारून इकडे गेली. त्या एका मांजराच्या तोंडामध्ये खारुटी पकडली होती, आणि दुसरं मांजर गेलं त्याच्या मागोमाग आणि तिकडनं कावळा उडत गेला लगेच. आता बघा, एक भक्ष्य आहे, अन्न खारुटी आहे, त्याच्या मागे किती जीव गेले? 3 जीव गेले एकाने पकडलेला, बरोबर. इथूनच गंमत म्हणजे कशी की ही नियतीनेच घडवलेली गोष्ट आता. कारण तैत्तरीय उपनिषदाची सुरुवात मुळातच अन्न या शब्दावरूनच होते. शब्दावरून म्हणण्यापेक्षा अन्नाविषयीचा उहापोह प्रथम केला जातो. तर आपण याच गोष्टीत आपण उपनिषदाकडे वळूया की जीवजीवाचं जीवन हे आपल्याला तत्वज्ञान माहिती की कुठलाही मनुष्य दुसऱ्या जीवावरच जगत असतो. जिवंत राहण्यासाठी आपल्याला शाकाहार सुद्धा असतो, तो एक प्रकारचा वनस्पतींमधला जीवच आपण भक्षण करत असतो. फक्त त्यांना सांगता येत नाही, ओरडून इतकंच. आणि त्या मरतही नाही. जर का परत ती वनस्पती लावली तर ती उगवते. आपण कापून घेतलेली वनस्पती जर का मुळासकट लावली त्यांना हत्याही घडत नाही.
ही निसर्गाने केलेली सोय आहे. तो विषय आत्ता नको. पण सुरुवात आपण करूया उपनिषदीय तत्वज्ञानाची तैत्तिरीयाची ती अन्नापासून. तर ह्या ज्या 3 वल्ली आहेत त्यामध्ये आपल्याला अशी कथा आढळते की भृगू नावाचे जे ऋषी आहेत ते त्यांच्या वडिलांकडे जातात. आणि वडील त्यांचं कोण, तर वडील कुणी मनुष्य नाही, वडील आहे त्यांचा वरुण देव. तर आता भृगू ऋषी जे होते ते निराळेच ऋषी म्हणायला लागते. कारण त्यांची जी आपण ज्याला म्हणू गोत्रावळ जी आहे अख्खी ती देवांपासूनच सुरू झालेली आहे हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. मुळात त्यांचा जन्मच दिव्य आहे या भृगू ऋषींचा. हे भृगू ऋषी जे आहे ते जातात आपल्या वरुण देवांकडे. वरुण नावाचा देव ज्याचा ऋग्वेदामध्ये पण आपल्याला उहापोह आढळतो गेलेला. आपल्याला वरुण देव माहिती आहे. वरुण देव हा इच्छांचा आकांक्षांचा देव आहे असं म्हटलेलं गेलेलं आहे. की इच्छा आकांक्षा पूर्वी जसा आत्ता तर जसा आपण वेगवेगळ्या देवांना पुजतो, रामकृष्ण हनुमान किंवा विष्णू असे पुजतो, ऋग्वेद काळामध्ये वरुण इंद्र या देवता पुजल्या जात होत्या जास्त करून. मधल्या काळात कृष्णाने इंद्राची पूजा बंद करून टाकली. आपल्याला माहिती आहे कृष्णाने इंद्राची पूजा बंद करून गोवर्धनाची पूजा चालू केली. तेव्हापासून स्खलन झालं आणि ऋग्वेदकालीन देवांची पूजा करणं बंद व्हायला लागलं. बरोबर ते देव थोडेसे मागे पडले आणि नवीन देव पूजले जाऊ लागले आणि काळानुसार हे घडतच राहतं. यावरून पण आपल्याला लक्षात येतं की वरुण ज्याचा ऋग्वेदामध्ये उहापोह केलेला आहे त्या वरुण देवाबद्दल हे उपनिषद असल्या कारणाने ते किती प्राचीन आहे. त्यामुळे त्यातला ह्या ऋषीचा आता याला तैत्तिरीय नाव का दिलं, तर याच्या 2 गोष्टी आढळतात आपल्याला. एक कथा अशी आढळते की याज्ञवल्क्य नावाचे एक ऋषी होते. याज्ञवल्क्य त्यांचे वैशंपायन नावाचे सासरे होते. त्या सासरेच बहुत करून त्यांचे वैशंपायन नावाचे सासरे. तर त्यांच्याकडे ते शिकायला जात असत. आधी तर त्यांचे कोणी नातेवाईक नव्हते, पण पूर्वी ज्यावेळेला शिकायला जात असत त्यावेळेला यजुर्वेदावरून त्यांचं आणि त्यांच्या गुरूंचं भांडण झालं. आज जो यजुर्वेद ओळखला जातो तो कृष्ण यजुर्वेद म्हणून ओळखला जातो. हा जो यजुर्वेद आहे तो जुना यजुर्वेद जो वैशंपायनांपर्यंत चालू होता. याज्ञवल्क्यांचं आणि वैशंपायनांचं ज्यावेळेला भांडण झालं त्यावेळेला असं म्हणण्यात येतं की याज्ञवल्क्यांनी जो त्यांच्याकडून शिकला गेलेला वेद होता, यजुर्वेद होता, तो ओकून टाकला. आता ही रूपक आहेत लक्षात घ्या. तो ओकून टाकला आणि ओकून टाकल्यानंतर तित्तर नावाचे पक्षी असतात. त्या तित्तर नावाच्या पक्ष्यांनी म्हणजे चोचितनं तो ग्रहण केला आणि पसरवला. आता जो ओकून टाकलेला होता तो कृष्ण यजुर्वेद म्हणजे काळा असा मानला गेला आणि त्याला नाव दिलं गेलं तैत्तरीय असं नाव दिलं गेलं. कारण तित्तर पक्षाने तो वाहून नेला. आता वाहून नेणं म्हणजे काय, याज्ञवल्क्य ऋषींनी जी विज्ञानाची शाखा बाजूला गेली, जी मी धरणांना याची केली, ती शाखा तित्तर नावाचा एक ऋषी होता. कारण रामायणामध्ये तित्तर नावाचा एक ऋषी आढळतो आणि हे उपनिषद जुनं असल्या कारणाने निश्चितच तित्तर नावाच्या ऋषींनी ती कुळपरंपरा त्या तैत्तिरीय उपनिषदाची चालू ठेवली. याज्ञवल्क्यांनी त्याचा त्याग केला असला तरी तैत्तिरीय या शाखेतनं ती पुढे प्रसिद्ध झाली म्हणून त्याला तैत्तिरीय नाव दिलं गेलं आहे. त्याला कृष्ण यजुर्वेद असंही म्हणतात. तर ह्या शाखेतलं तत्वज्ञान आहे हे प्रथम आपल्याला घेतलं पाहिजे. जसं मी मगाशी म्हटलं आता नवीन लोक आलेत म्हणून त्यांच्यासाठी एक उजळणी परत एकदा सांगतो की ह्या उपनिषदामध्ये 3 वल्ली आहेत. प्रथम आहे शिक्षा वल्ली, दुसरी वल्ली आहे ती ब्रह्मानंद वल्ली आणि तिसरी वल्ली जी आहे जे भाग आहे तिसरा भाग जो आहे तैत्तिरीय उपनिषदाचा तो भाग म्हणजे भृगुवल्ली. तर आता आपण प्रथम सुरुवात करूया शिक्षा वल्लीपासून. तर उपनिषद या शब्दाचा अर्थच मुळे गुरुकडून बाजूला बसून ज्ञान ग्रहण करणं असं असल्या कारणाने आता उपनिषद या शब्दामध्ये सुद्धा इतकी सुंदर खोच आहे की उपनिषदच का म्हटलं आपण त्याला स्वाध्याय का नाही म्हटलं गेलं किंवा अध्यापनाची शिक्षा विद्या असं का नाव दिलं गेलं नाही. उपनिषद यामध्ये अट्टहास का गुरुजवळ बसण्याचा. तर पूर्वीचे गुरु जे केले जात असत त्यावेळेला अशी पद्धत होती की आपण जो गुरु निवडतो तो गुरु कसा असावा याचे सुद्धा काही निकष होते पूर्वीच्या काळात, जे आज अजिबात पाळले जात नाही. आज वाटेल त्याला गुरु केला जातो आणि म्हणून फसगत होते. पूर्वीच्या काळात हे असं नव्हतं आणि म्हणून या तैत्तिरीय उपनिषदामध्ये तो जो गुरु आहे तोच प्रथम म्हणजे तैत्तर जो ऋषी होता त्यानेच सुरुवातीच्या काही शिक्षावल्लीमध्ये आपल्या शिष्यांना हे उपनिषद सांगताना असं सांगितलेलं आहे की आम्हा गुरूंचे
दोष तू घेऊ नकोस, गुण तेवढे घे. इतका खरा मनुष्य गुरु म्हणून मिळाल्यानंतर कुठल्या विद्यार्थ्याचं कल्याण होणार नाही, असा विचार आपण करायला पाहिजे. आजचे गुरु काय सांगतात, आज जर का तुम्ही कुठल्या गुरुंकडे गेला तर एक तरी गुरु त्यांची चूक मान्य करतो का, की आपले दोष आहेत माझ्यात असं सांगतो का? नाही सांगत. त्याचं कारण काय आहे, कोणी तुम्ही, आणि जर का असा असेल तुमचा गुरु तर तुम्ही भाग्यवान आहात असं समजा. जर त्या गुरूंना आपल्या दोष माहिती असतील आपले आणि ते शिष्याला सांगत असतील की मी हे चुकतोय पण तू चुकू नकोस, आपण दोघे मिळून ह्याच्यात प्रगती करू, म्हणून सहवीर्यम करवावहे असं म्हटलेलं आहे ह्या शिक्षावृत्तीमध्ये. सुरुवातीला आज आपण जो सहनाभवतू म्हणतो त्याची सुरुवात इथून आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. तैत्तरीय त्याचं मूळ आहे, हे महत्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे. या शिक्षाबंदीमध्ये काय शब्द वापरले, उपनिषदांचा अभ्यास करताना उपनिषदाच्या प्रत्येक संस्कृत शब्दाचं एकेका शब्दावर 2-2 तास चिंतन व्हायला पाहिजे, तर ते उपनिषद मुलायला लागतं. या चिंतनातून आपल्या लक्षात येतं, मगाशी जसं मी म्हटलं की आपल्या वैयक्तिक आयुष्यात आपण ज्या गोष्टी अनुभवत असतो त्याच्याशी आपण त्याची पडताळणी करून बघितली पाहिजे. म्हणजे हा अनुभव ऋषीला आला म्हणजे मला येणार नाही अशातला कधी भाग नसतो. ऋषींनी मुळात तत्वज्ञान जे सांगितलेलं आहे ते आपल्यासारख्या सर्वसामान्यांसाठीच सांगितलेलं आहे. त्यामुळे ही गोष्ट म्हणणं चुकीची की उपनिषदांचा अभ्यास आम्ही कसा करायचा. उपनिषदांचा आपणच करायचा, सिद्ध थोडी करणार आहे अभ्यास. सिद्ध मनुष्याला अभ्यास करायची गरज नाहीये, तो अगोदरच सिद्ध झालेला आहे. मग उपनिषदांचा अभ्यासाची आवश्यकता तुम्हा आम्हासारख्यांनाच आहे, जे संसारात आहेत, ज्यांना बाकीचे व्याप आहेत त्यांना या गोष्टी साधण्यासाठी म्हणून आहे. म्हणून सोप्या गोष्टी करण्यासाठी आपण उपनिषद अभ्यासलं पाहिजे, त्याला चिंतन केलं पाहिजे प्रत्येक एकेका शब्दावर. यामध्ये शिक्षावल्लीमध्ये भृगु तैत्तरीय ऋषी म्हणतात की ब्रह्मणा कोशोसी मेधया अपहितः असा एक प्रथम वाक्य वापरलेलं आहे. म्हणजे ते म्हणतात ईश्वराला उद्देशून की हे ईश्वरा, तू ब्रह्माने ज्ञानाने गुंफलेला जणू ब्रह्माचा कोश आहेस असं म्हणतात. म्हणजे ब्रह्म म्हणजे ज्ञान आहे आपल्याला माहिती आहे. आता कोश का म्हटलंय ईश्वराला, कारण तो कोश जो असतो तो कोश विणला गेलेला आहे, आपल्याला तो उघड आहे. हे जे ज्ञान असतं उपनिषदातलं तत्वज्ञान जे असतं ते कधीही झटकन कळेल असं नसतं. संस्कृत जगात त्यांना उत्तम रीतीने कळेल, पण त्याचं भाषांतर जर का चुकलं तर अतिशय मोठे मोठे घोटाळे होताना मी बघितलेले आहेत. आणि म्हणून त्याची उकल करण्यासाठी जो ऋषी हवा, ज्याच्याकडे आपण उत्पत्तीसाठी जातो त्या गोष्टीच्या, तो ऋषी सत्य मार्गी हवा. आता तो ऋषी कसा सांगितला असायला हवा, ते म्हणाले त्या शिक्षावल्लीमध्ये 4 विशेषणे लावलेली आहेत. त्याचा आपण थोडासा उहापोह थोडासा करू. ती 4 विशेषण आहेत युक्तः, आयुक्तः, अलुप्शः आणि धर्म कामः असं म्हटलेलं आहे. ही 4 विशेषण उपपद त्या ऋषीला लावलेली आहेत की आपण कसे असायला हवं, तर युक्त असायला पाहिजे. आता युक्त कशाने असलं पाहिजे, तर ज्ञानाने असलं पाहिजे, अनुभवाने असलं पाहिजे आणि खरेपणाने युक्त असलं पाहिजे. तर आपल्याला त्याचा, आणि दुसरी गोष्ट म्हणजे समाधानाने युक्त असलं पाहिजे जो शिकवणारा जो गुरु आहे तो. पुढे शब्द वापरलाय आयुक्त. आता अयुक्त नाही म्हटलंय, आयुक्त वापरलाय. आयुक्त म्हणजे कोण, जो युक्त केलेला आहे असा, किंवा सगळ्या बाजूनी जो युक्त आहे असा, असे 2 अर्थ आयुक्त शब्दाचे होतात संस्कृतमध्ये. तर आयुक्त म्हणजे कोण, ज्याला युक्त केलाय असा. कोणी युक्त केलंय, तर नियतीने ज्याला युक्त केलेला आहे, ज्याला तो गुरु तो शिष्य असा असायला हवा. तिसरं त्यांनी सांगितलेलं आहे. आता नियतीने युक्त केलं म्हणजे काय, तर अशी कधी कधी वेळ येते की काही लोकांवर जबाबदारी पडते एखाद्या कामाची, त्यांनी ती मागितलेली नसते. असं अनेक उदाहरणं तुम्हाला दिसतील. अगदी तुम्ही वैयक्तिक आयुष्यातलं उदाहरण घ्या की एखाद्या व्यक्ती तुम्ही बघता 28व्या वर्षी त्याच्या कुटुंबाचा भार येतो, 24व्या वर्षी त्याच्यावर आई वडिलांचं छत्र जाईल, दोघा भावंडांची शिक्षण, लग्न, सगळ्याची जबाबदारी त्याच्यावर पडेल असं येतं. आता हा व्यक्ती झाला आयुक्त. आयुक्त का झाला तो, कारण त्याच्यावर तो जबाबदारी पडली आहे, भार पडलाय, तो युक्त केलेला गेलेला आहे. तिथे कशासाठी युक्त केलेला गेलेला आहे, तर अमुक अमुक गोष्टीसाठी युक्त केलेला आहे असा पाहिजे. पण तो कोणीतरी मोठ्या वरच्या पातळीने युक्त केलेला असला पाहिजे, म्हणजे त्याच्याकडे सर्टिफिकेशन पाहिजे असं ह्याच्यात या शब्दामध्ये आशय आयुक्त या शब्दामध्ये.
की उगाच सेल्फ प्रोक्लेम ज्याला म्हणतात, की स्वघोषित ज्याला म्हणतात, तसा गुरु नकोय. त्याच्यावर जणू काही जबाबदारी पडली ज्ञानेश्वरांसारखा, जो चांगदेव समोर आलेला असताना मुक्ताईला गुरु करायला दिला त्यांनी, स्वतःला नाही घेतला चांगदेवाला, शिष्याकडून घेतला नाही कधी, पण त्यांच्याकडे आपोआप आले, खेचले गेले लोक, कारण तिथे दर्शन घडत होतं लोकांना योगशास्त्राचं म्हणून. तर असा तो असला पाहिजे. अलुकशहा असा शब्द वापरलाय. हाही शब्द अतिशय सुंदर आहे उपनिषदात वापरलेला. अलुकशहा याचा अर्थ जो अतिशय ज्याला म्हणतात निर्व्याज झालेला आहे, ज्याला अजिबात कसलं काही मनीषा इच्छा आकांक्षा राहिलेली नाही, असा तो हवा. अलिप्त असलेला पाहिजे, कशाचाही त्याला धनाची अपेक्षा असता कामा नये, पैशाची नाही, प्रसिद्धीची नाही, लोकांची नाही, लोकेश नाही, वित्तेश नाही, सगळ्याचा त्याग केलेला असला पाहिजे. आता त्याग याचा अर्थ आली म्हणजे तो धुडकावून लावेल असं नाही, पण त्यात रमता कामा नाही. तो काम आधी आलं तर तो कामाकडे जाईल, आधी महत्वाचा कर्तव्यांनाच तो जास्त प्राधान्य देईल, असा तो असला पाहिजे. म्हणून अलुकशहा शब्द वापरला. आणि चौथा शब्द वापरला धर्म काम, हा ज्याचं प्रत्येक वागणं धर्माने असेल असा जो ऋषी आहे, असा तो शिक्षक असा असला पाहिजे, आणि असे विद्यार्थी असले पाहिजे. पुढे त्यांनी एक शब्द वापरलाय की ह्या उपनिषदी अभ्यासाचा तत्वज्ञानाचा अधिकारी शिष्य कसा असतो, तर ते म्हणतात प्राचीन योग्य असा शब्द वापरलाय. हे शब्द ना तुम्ही मनात ठेवून द्या, तुम्ही त्याच्यावर चिंतन करा, कारण हेच उपनिषद आहे. उपनिषद म्हणजे वाक्यांवर मोठे चिंतन करणं नसून एकेका शब्दांवर चिंतन करणं म्हणजे उपनिषद आहे, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. जो हे करतो त्याला उपनिषदे तत्वज्ञान सहज उरतं, कारण अनुभवाची पडताळणी त्याच्यात नव्हते. इथे प्राचीन योग्य शब्द वापरला. असा ऋषीने शब्द का वापरला, जो समोर आलेला शिष्य आहे त्या शिष्यामध्ये त्याचं गांभीर्य किती आहे ह्या विद्येचं, हे ऋषीला कळलं पाहिजे. म्हणजे उगाच कोणीतरी आला आणि म्हणाला मला ब्रह्मविद्या शिकवा, म्हणून ऋषी जाणार नाही शिकवायला. अनेक उपनिषदांमध्ये आपल्याला असं दिसतं की विद्यार्थी येतात ऋषींकडे, त्यांना म्हणतात की आम्हाला उपनिषद शिकवा, आणि ऋषी म्हणतात आता असं तुम्हाला एकदम शिकवणार नाही, तुम्ही इथे 2 वर्ष ब्रह्मचर्याने माझ्यासमोर राहा, ब्रह्मचर्य पालन करत 2 वर्ष समोर राहा, मग तुमची नीट पालखणी करीन आणि नंतर मग तुम्हाला शिकवीन. तुम्ही त्याचे अधिकारी आहात की नाही तो शिष्य, आणि म्हणून त्याला प्राचीन योग्य असा शब्द वापरलेला आहे. प्राचीन योग्य या शब्दामध्ये अजून एक अर्थ असा आहे की अनेक जन्मोनजन्मी जो या उपनिषदीय तत्वज्ञानाचा, योगशास्त्राचा आणि ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करत आलेला आहे, ज्याला आपल्या गीतेमध्ये श्रीकृष्णाने योग भ्रष्ट म्हटलं ना, शुचिनाम श्रीमताम हे योग भ्रष्टो विजायते, असं कृष्ण जो म्हणालेला आहे गीतेमध्ये, व्यासांनी जे लिहिलेलं आहे, तोच आशय इथे व्यक्त होतो प्राचीन योग्य म्हणण्यामध्ये. जो योग भ्रष्ट आहे तोच प्राचीन योग्य आहे, कारण तो प्राचीन काळापासून ह्याची उपासना करत आलेला आहे. ह्याचं तुम्हाला एक उदाहरण देतो. आता तुम्ही सगळे इथे मोठे आदरणीय लोक बसलेले आहात, ज्यांनी अनेक वर्ष उपासना केलेल्या आहेत वेगवेगळ्या गोष्टींच्या. आमच्यासारख्या तरुण पिढीला तुम्ही सांगताना काय सांगता, की बाबा अमुक अमुक देवाची उपासना कर, बरोबर? की तुम्ही जर का घरामध्ये रामाची चालू असेल तर रामाची केली जाते. आता एखादं कुळ अनेक जन्मोनजन्मी एखाद्या देवाची उपासना करत जातं. किंवा आपल्याला असंही लक्षात येतं की एखाद्या व्यक्तीला आतूनच एखाद्या देवाबद्दल ओढ असते, बरोबर? एखादा वाटतो की मला दत्तच आवडतो, का कारण ओळख देता येत नाही, पण आवडतं आहे खरं. दत्ताला, रामाला जाण्याऐवजी कृष्णाला जाण्याऐवजी मला दत्ताला जायला आवडतं असं सांगणारे लोक आहेत की नाही. किंवा एखादा व्यक्ती म्हणेल मी अनेक वर्ष शंकरालाच जातो, मी बाकी कुठल्या देवाला जात, शंकरालाच मला गेलं की बरं वाटतं, मनाला शांतता मिळेल. हे जे एखाद्या अमुक अमुक देवाकडे गेल्याने जी मनाला शांतता मिळते, हेच त्या प्राचीन योग्यतेचं द्योतक आहे. कारण आदल्या जन्मी, त्याच्या आदल्या जन्मी तुम्ही ती अमुक अमुक उपासना करीत आलेले आहात, म्हणून ती उपासना केली की लागलीच मन शांत होतं. दुसऱ्या कुठल्या देवाकडे गेलं की ते होत नाही. आता हा प्राचीन योग्यमध्ये एक अर्थ आहे, हे आपल्याला जाणवतं. तर ही शिक्षावृत्ती जी आहे ह्यामध्ये एक अशा प्रकारचं आधी प्रबोधन करून जो दैत्य ऋषी आहे, तित्त ऋषी आहे, तो पुढे वळतो ब्रह्मानंद वल्लीकडे. आता ब्रह्मानंद वल्ली आणि भृगुवल्ली ही जी आहे ना, ती थोडीशी एकत्र मी समजावतो, म्हणजे काय होईल, कारण त्याच्या ज्या कल्पना आहेत, संकल्पना आहेत ना,
त्या एकात एक मिश्रण झालेलं आहे त्या संकल्पनांचं, ब्रह्मानंद वल्ली आणि भृगुवल्लींचं. तर आपण ते घेताना मी आता तुम्हाला एक उदाहरण त्याचं देतो की ह्या दोन वल्ली एकत्र का करायच्या, तर गोष्टी रूपाने मी पुढे सांगतो. हा जो वरुण देव होता, जो स्वतः देवच होता, त्याचा पुत्र भृगु हा त्याच्याकडे आला आणि त्याला म्हणाला, ब्रह्मन मला ब्रह्मविद्या शिकवा असं म्हणाला. इथूनच सुरुवात आहे भृगुवल्लीची, तिसऱ्या वल्लीची. तर वरुण देव त्याला म्हणतात की तू बाहेर जा आणि तप कर, तप करून परत माझ्याकडे ये, तुला तुझं उत्तर तुझं मिळेल. आता हे तुला तुझं उत्तर मिळेल अपेक्षित आहे ना. ते म्हणतात त्याला की तू जा आणि तप कर, तपात तुला उत्तर मिळेल की ब्रह्म काय. भृगु ऋषी जातात, भृगु ऋषी परततात, परतून त्याला म्हणतात अन्न म्हणजे ब्रह्म हे मी ओळखलं असं म्हणतात. आजच्या व्याख्यानाची सुरुवात मांजरीने खारुटी पकडली होती हे मला समोर दिसली, हे त्या कारणाने मी सांगितलं. त्या मांजरीला ब्रह्मच सापडलेला आहे आता तिच्या दृष्टीने. तिच्या उत्क्रांतीसाठी आवश्यक काय आहे, ते अन्न आहे. आपल्या दृष्टीने खारुटी हे भोग्य नाहीये वस्तू, मांजराच्या दृष्टीने तीच भोग्य आहे. म्हणजे ती धर्मकाम सुद्धा आहे मांजरी, ती बरोबर त्याच्या तिच्यासाठी आत्ता ब्रह्म म्हणजे काय आहे, अन्न आहे. तसंच भृगु ज्या वेळेला बाहेर गेले त्यावेळेला भृगूंना असं लक्षात आलं की ब्रह्म म्हणजे अन्न. आता भृगूंना अन्नामधला अन्नाची जी पूर्ण प्रक्रिया आहे ती दिसलीये त्याच्यात, की प्रत्येक जीव दुसऱ्या जीवाला खातो, त्याच्यावरच पोषण होतं, त्यानेच पोट भरतं आणि पोट भरल्यानंतरच या उपनिषदाच्या गप्पा आठवतात. हे मुळातलं तत्वज्ञान आपल्याला भृगु ऋषी इथे देतात की प्रथमतः योगशास्त्र आणि उपनिषद या घटना याचा अधिकारी कोण व्यक्ती आहे, जो प्रथम अन्नपूर्ण आहे, ज्याला अशी भ्रांत नाही आहे दोन वेळेच्या अन्नाची, ज्याने कष्ट करून स्वतःचं अन्न मिळवलेलं आहे, जो कोणाकडे मागत नाहीये. अनुक्षा हा शब्द वापरला होता प्रथम दीक्षावल्लीमध्ये, आठवलं तुम्हाला असेल तर. ज्याची कोणाकडे तो याचना करत नाही अन्नाची, स्वकष्टाने अन्न मिळवतोय. म्हणून भृगूंना कळलं की प्रथम, म्हणून रामदास स्वामींनी सांगताना संसार करावा एकदा प्रथम सांगितलं की आधी अन्नाची काळजी कर, उपनिषदे तत्वज्ञान आपोआप कळेल. आधी संसार उत्तम झाला म्हणजे इकडे आपोआप लक्ष लागेल. मुलाला जो वेळ आहे 2-4 तास जे फावले मिळतात ते जरी वापरले या तत्वज्ञानासाठी तरी पूरक असतात. हेच तत्वज्ञान जणू काही भृगु ऋषी सांगतायत की अन्न म्हणजे ब्रह्म हे प्रथम त्यांनी सांगितलं. अन्न हे पूर्ण ब्रह्म आपल्याला माहिती आहे. आणि अन्न जर का एखाद्या व्यक्तीला जर का पोट भरलेलं नसेल एखाद्या व्यक्तीचं, तर त्याला तुम्ही तत्वज्ञान किती सांगायचं जा, त्याच्या पचनी ते पडणार नाही. अख्खं कम्युनिझम जे आज होतंय, साम्यवाद जो बळावलेला आहे अख्ख्या जगामध्ये, त्याचं कारण अन्न तर आहे. मग अन्नाला डावलून कसं चालेल अध्यात्मामध्ये. आणि म्हणून अन्न आहे ब्रह्म हे प्रथम तत्वज्ञान भृगूंनी सांगितलं. हे तत्वज्ञान सांगून ज्या वेळेला ते परत वरुण देवांकडे आले त्यावेळेला ते बोलले की वरुण देव, पिता ब्रह्मन, मला कळलं की अन्न हे ब्रह्म आहे. तर वरुण त्यांना म्हणाले की अजून तप कर. यानंतर त्यांना कळलं की अन्नाच्या पलीकडे काहीतरी आहे, की अन्न म्हणजे काही नाही, फक्त तेवढंच नाहीये आयुष्य. म्हणजे अन्नासाठी उलथापालथ जीवाची करणं म्हणजे फक्त संसार आणि आपलं आयुष्याचं गंतव्य नसून त्याच्या पलीकडे काहीतरी ब्रह्म अशी शक्ती आहे जी शोधायची. म्हणून ते अजून तप केलं. तपो अतप्यत म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की भरपूर त्यांनी तप केलं. तप केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की परत ते वरुण देवांकडे आले आणि म्हणाले प्राण म्हणजे ब्रह्म आहे असं मला आता कळायला लागलेलं आहे असं ते म्हणाले. आता प्राण का, तर अन्नाशिवाय तुम्ही 7 दिवस राहू शकता. वायूशिवाय किती वेळ राहू शकता तुम्ही, प्राणवायूशिवाय राहू शकत नाही. आता फक्त प्राण ह्या शब्दाला एवढाच अर्थ आहे का, तर नाही. प्रकर्षेण आनती इति प्राणः अशी प्राणाची व्याख्या आहे. आता आपण थोडंसं खोलात जाऊया. आता छोट्या छोट्या गोष्टींकडून खोलातल्या तत्वज्ञानाकडे आपण हळूहळू जाऊ. उपनिषद तत्वज्ञान आता हळूहळू लक्षात येईल. म्हणून मी मगाशी तुम्हाला असं म्हटलं की भृगुवल्ली आणि ब्रह्मज्ञानवल्ली ही जी तैत्तिरीय उपनिषदाची आहे ती आपण एकत्र करणार. ती आता कशी, ती आता बघा. ज्या क्षणी भृगु वरुण देवांना म्हणाले की प्राण म्हणजे ब्रह्म आहे, हे आता माझ्या लक्षात आलं. यामध्ये आशय काय होता, तर आशय होता तो पंचकोश सिद्धांताचा. हा पंचकोश सिद्धांत काय सांगतो, हे आपलं जे शरीर आहे
हे अन्न आणि रसाचं बनलेलं आहे. पण एवढंच अध्यात्मशास्त्राला अपेक्षित नसून त्यामध्ये अजून 4 कोश अस्तित्वात आहेत. आता अन्नरसमय कोश हा आता आपण सगळेजण इथे जमा झालेलो आहोत. आपला अन्नरसमय कोश या खोलीत आलेला आहे. हा कोणी आणला? तर तो प्राणाने आणला, प्राणशक्तीने आणला. कारण प्राणशक्ती ही वायूची कार्यान्वित आहे आणि वायूशिवाय हालचाल नाही शरीराला. आता पुढचा आपल्याला प्रश्न पडतो, तर हे तत्वज्ञान भृगूंनी सांगितलेलंच आहे. परत त्यांना वरुण देव म्हणतात की अजून तप कर. तर अशी ती शृंखला अजून तप कर उत्तर, अजून तप कर उत्तर अशी चालत चालत जाऊन भृगु ऋषी किती उत्तर त्यांच्याकडे घेऊन येतात? तर ती उत्तरं जी आहेत तीच पंचकोश सिद्धांताची उत्तर आहेत. तीच उत्तरं ब्रह्मानंद वल्लीमध्ये एकामागोमाग एक कशी दिली आहेत? अन्न, प्राण, मन, विज्ञान आणि आनंद अशी दिलेली आहे. आणि भृगुवल्लीमध्ये तेच पंचकोश सिद्धांत म्हणून सांगितलेलं आहे की ब्रह्मानंद वल्लीमध्ये तेच पंचकोश सिद्धांत म्हणून सांगितलेले आहे. म्हणजे कुठले? अन्नरसमय कोश हा पहिला, जो आपलं शरीर अन्न आणि रसाचं बनलेलं आहे. दुसरा त्याच्या आत जो आहे तो प्राणमय कोश, हे लक्षात घ्या, कारण तो प्राणाचा बनलेला आहे. आता प्राणमय कोश हा वायुमय असला तरी देहाला वाटेल तिथे फिरवत नाही, ज्याला पाहिजे तिथे फिरवतो. मग आता पाहिजे तिथे त्याला आणण्यासाठी काय आवश्यक आहे? तर मन आवश्यक आहे. म्हणून प्राणाला कुठली शक्ती चालना देते? तर मन देते. म्हणून प्राणमय कोशाच्या आतमध्ये असतो तो मनोमय कोश, हे लक्षात घेतलं पाहिजे. हे 3 कोश झाले. चौथा कोश त्या मनोमयाला, आता लक्षात घ्या, मन काय वाटतं त्या सूचना देत असतं व्यक्तीला. मन म्हणेल आता अर्धा तास टीव्ही बघ, मन म्हणेल आता फिरून ये, मन म्हणेल इथे रस्त्यावरचा पदार्थ खा, चमचमीत पदार्थ खा, मन म्हणेल कुठेतरी कन्याकुमारीला जाऊन ये, कुठेतरी लांब लांब जाऊन ये असं सांगेल. पण प्रत्येक वेळी आपण मनाचा ऐकतो का? नाही. म्हणजे मनाला सुद्धा काहीतरी संदेश देणारी एक शक्ती असते ती म्हणजे विज्ञानमय कोश. हा मनोमय कोशाच्या आत असतो असं पंचकोश सिद्धांत सांगतो. आणि ह्या मनोमय कोशाला आता आधार देणारा जो विज्ञानमय कोश आहे, त्या विज्ञानमयाला आधार कोण देतो? कारण विज्ञानमय कोश तर ज्ञानपूर्ण असतो. ज्ञानपूर्ण कोशाला आधार कोण देऊ शकतो? तर आत्मा आधार देऊ शकतो. पण आत्मा तर अतिसूक्ष्म आहे, तो कळत नाही आपल्याला. त्याच्यापर्यंत कोश काय जाणार? कारण कोश स्वतः अशुद्ध असतात. कोशांना स्वतःचं वेगळं अस्तित्व असल्या कारणाने आत्मे इतकी शुद्धी त्यांना नसते. म्हणून आनंदमय विज्ञानमय कोश आणि आत्मा ह्याच्यामध्ये एक कोश निर्माण केलेला आहे, तो म्हणजे आनंदमय कोश. आता आनंद या शब्दामध्ये नंद हा संस्कृत धातू आहे. आपल्याला आनंद शब्द म्हणजे काय वाटतं? आनंद म्हणजे मनाला जो वाटतो तो आनंद, जो आल्हाद होतो मनाला, त्याला आपण आनंद म्हणतो एका अर्थी. सुख आणि आनंदामध्ये फरक कसा आहे? तर सुख जे आहे ते कुठल्या तरी गोष्टीवर अवलंबून असतं. आनंद असतो तो आतून येतो, त्याला कुठल्या तरी गोष्टीची गरज नसते. बरोबर? कधी कधी आपल्याला आतूनच आनंदी वाटतं, प्रसन्न वाटत असतं. उपासना मार्गावर जे लोक असतात त्यांना हे अनुभव निश्चित येतो केव्हा ना केव्हा तरी. कारणाशिवायचा आनंद वाटायला लागतो, प्रसन्नता वाटायला लागते. हा आनंदमय कोशातूनच आलेला आनंद असतो. त्यांनी अजून जर का प्रयत्न केले तर त्यांना समाधी साधू शकते, हे त्याचं द्योतक असतं. पण आनंद या शब्दामध्ये अजून एक खोच आहे, मेख आहे. ती म्हणजे नंद या धातूंमध्ये आधार देणे असा अर्थ आहे. नंद म्हणजे आधार देणे, आधार असा अर्थ आहे. विज्ञानमय कोशाला जो कोश आधार देतो सगळ्यात शेवटी, तो आनंदमय कोश असं म्हटलंय. म्हणून त्याला विज्ञान मूलक नाव जोडलेलं आहे ऋषींनी, आनंदमय कोश. इतकं अचूक सायंटिफिक विज्ञानमय असं कुठलंही आतापर्यंत तत्वज्ञान कुठल्याही हिंदू धर्म सोडला तर झालेलं नाहीये. इतकं अचूकतेने सांगणार, अशी पूर्ण रूपरेषा सांगणार ते आपलं तैत्तरीय उपनिषद सांगतो. तर आपल्याला लक्षात आलं की ही जी प्रणाली आहे ती अन्नरसमयापासून सुरू होते. परत एकदा उजळणी करूया. अन्नरसमय कोश, अन्नरसमय कोशाच्या आतमध्ये प्राणमय कोश, प्राणाला हलवणारा, पाहिजे तिकडे हलवणारा मनोमय कोश, मनाला विज्ञान देणारा, ज्ञान देणारा विज्ञानमय कोश, आणि विज्ञानमय कोशाला आधार देणारा आणि आनंदाचं सृजन जिथून होतं तो आनंदमय कोश. आणि ह्या कोशांच्या पलीकडे गेला व्यक्ती
म्हणजे तो मुक्त होऊन आत्म्याप्रत जातो, जो विश्वंभर आहे. हा विश्वंभर आत्मा सगळीकडे पसरलेला आहे, या सगळीकडे त्याचं अस्तित्व सगळीकडे विश्वंभर असं म्हटलेलं आहे. अख्ख्या विश्वात जो भरून आहे तो, पण तो चटकन आपल्याला कळत नाही. तो का नाही कळत? कारण ही 5 अशुद्धी एवढी असते आपल्यावर. फक्त अन्न रसमयाची नसते, प्राणमय अशुद्ध असू शकतो, मनोमय अशुद्ध असू शकतो, विज्ञानमय अशुद्ध असू शकतो, आनंदमय अशुद्ध असत नाही. कारण आनंदमय मुळातच कारणाशिवाय आहे, म्हणून आत्म्याच्या अगदी नजीक असल्यामुळे तो अशुद्ध नसतो. तिथे पोचल्यानंतर फक्त एवढंच पाळायचं की प्रमाद होऊ द्यायचा नाही आतून, असं म्हटलेलं आहे शास्त्रामध्ये. मग मनुष्य आत्म्याकडे सहज जाऊ शकतो. मूळ ह्या तैत्तरीय उपनिषदाचं गाभा जो आहे तो आपल्याला हे सांगण्यामध्ये आहे की फक्त अन्न आणि रस ह्याच्या पलीकडे आयुष्य आहे. आणि ते कशाने येतं? तर तपाने येतं, कष्टाने येतं. आणि म्हणून आज जर का आपण विचार केला तर वरून हा देव होता. आता एखादा देव एखाद्या आपल्या भक्ताला वर देतो की नाही? पण आपल्या सख्या मुलाला त्याने वर दिला नाही. त्याने काय सांगितलं आपल्या मुलाला? की तू तप कर, तप करून तुला कळेल. म्हणजे स्कूल फिडिंग जे केलं जातं आजच्या काळात मुलांना, की बसल्या जागी सगळं आणून देणं, ही पद्धत त्यावेळेला नव्हती. हे आपल्याला या उपनिषदावरून लक्षात येतं. किती कठोर नियम होते. देव असला आणि हा भृगू असला तरी भृगूंना त्या वरुण देवाने सांगितलं, जा तू तप कर, तप केलंच म्हणजे तुला उलगडेल. आणि तसं उलगडलं. आता आता अर्धा तास झाली आपली तत्वज्ञानावर चर्चा, की तत्वज्ञान कसं होतं किंवा काय होतं. उरलेला जरासं आपण गोष्टीमध्ये थोडंसं घेऊया, की हे जे भृगु ऋषी होते ते नक्की होते कोण? एवढे भृगु ऋषींचं तत्वज्ञान पुढे आणण्याचं त्या तित्त ऋषींचं कारण काय होतं? तर तुम्ही भृगु संहिता नावाचा ग्रंथ ऐकला असेल, बरोबर? भृगु संहिता हा एक असा ग्रंथ आहे, या ग्रंथामध्ये हा ज्योतिषीय ज्ञानाचा ग्रंथ आहे, बरोबर? हा जो ग्रंथ आहे त्यामध्ये अनेक जन्मांची गणितं भृगु ऋषींनी मांडलेली आहेत. तर किती जन्मांची गणितं? तर त्रिजन्म फलकथन असं म्हटलेलं आहे. त्रिजन्म कुठले? आदला जन्म, आत्ताचा जन्म आणि पुढचा जन्म, अशी फलकथनं त्याच्यात दिलेली आहेत त्या ग्रंथामध्ये. हा जर का ग्रंथ तुम्ही अभ्यासला तर थक्क व्हायला होतं ते बघून, ते ज्ञान ऋषींचं, भृगु ऋषींचं ज्ञान, की एक व्यक्ती इतक्या सहस्त्र कुंडल्या ज्योतिषातल्या, फलज्योतिष शास्त्रात जी कुंडली मांडली जाते, ज्याच्यामध्ये भविष्य सांगितलं जातं, अशा कुंडल्या त्या भृगु ऋषींनी मांडलेल्या आहेत. आणि आधीच पुढे कसे लोक जन्माला येणार आहेत, त्यांचा आदला जन्म काय होता आणि पुढला जन्म काय आहे हे त्यांनी आधीच लिहून ठेवलेलं आहे. ते पुस्तक माझ्याकडे आहे. तुम्हाला जर का हवं असेल कोणाला तर अवश्य मी तुम्हाला देईल, दाखवायला आणि मी मुद्दाम पुढच्या व्याख्यानाच्या वेळी पाहिजे तर. आपल्याला हे लक्षात येतं की जर का शास्त्र शुद्ध पद्धतीने या उपनिषदीय तत्वज्ञानाचा आपण अभ्यास करत गेलो आणि नीट परामर्श विद्वान व्यक्तींचे आपण जर का घेत गेलो तर आपल्याला अशी योग्यता प्राप्त होऊ शकते. हे आपल्याला ह्याच्यातनं बाहेर घ्यायचं या तत्वज्ञानातनं. म्हणून तैत्तरीय उपनिषद मुद्दाम निवडलं की त्या भृगु ऋषींची योग्यता आज करणं गरजेचं आहे. ह्या भृगूंच्या वंशातच नंतर रुचिक नावाचे ऋषी आले. त्या रुचिकांचाच मुलगा पुढे जमदग्नी, जमदग्नींचाच पुढे मुलगा म्हणजे परशुराम. बघा त्यांचं कुळ किती देवांपासून सुरू झालं, देवांपर्यंतच येऊन थांबलेलं आहे. जे त्या शूरपारक भूमी निर्माण केली कोकणाची, तो परशुराम हा त्यांच्याच कुळातला आहे. तर आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की जसा त्या ऋषींनी अभ्यास केलाय तसा आपण करू शकतो का, आणि ते करण्यासाठी आपल्याला काय काय प्रयत्न, काय काय तप करायला लागेल. थोडस जवळजवळ 35 मिनिटं झालेली आहेत. आता प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश आणि आत्मतत्व याच्यावर मला वाटतं आदल्या व्याख्यानांमध्ये अनेक वेळा आपला वळवळ झालेला आहे. मी अनेक वेळा बोललेलो आहे. या सगळ्याचा संबंध, या सगळ्या गोष्टींचा संबंध कुठेतरी आपण वैयक्तिक उपासना जी करतो योग, त्या उपासनाशी संबंधित आहे. मग समजा आपल्याला हे अनुभव हवे असतील, योग मार्गी बनायचं असेल, यती बनायचं असेल तर आपल्याला काय प्रकारची मेहनत घ्यायला लागेल? तर याच्यासाठी आपल्याला योगशास्त्र अभ्यासायला लागतं. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग योगशास्त्र कुठलं? तर पातंजल योगशास्त्राचा शास्त्रशुद्ध अभ्यास आपल्याला केला पाहिजे. मी ज्यांच्याकडे काही वर्ष जात होतो, 6-8 वर्ष मला त्यांच्याकडनं अभ्यास, म्हणजे त्यांच्याकडे अभ्यास करण्याचं भाग्य लागलं.
ते म्हणजे डॉक्टर पवी वर्तक म्हणून होऊन गेले. इथे नेहरूपुऱ्यात होते. डॉक्टर पवी वर्तक, तुम्ही नाव ऐकलं असेल कदाचित. फार मोठ्या दिग्गज विद्वान व्यक्ती होती आणि ती अतिशय योगमार्गात पुढे गेलेली व्यक्ती होती. तर गंमत अशी आहे की उपनिषदीय तत्वज्ञान जे आहे ना, ते तुम्ही जितकी संगती तुमची जशी असेल ना, तितकं अधिक मूर्त. याचा मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे ना मी किती तुम्हाला संस्कृत श्लोक सांगितले आता, या मी अजूनही तुम्हाला 5-10 श्लोक सांगेन, या तैत्तरीयातले सुद्धा सांगेन, अनेक वेगवेगळ्यातले सांगेन. पण त्याचा जितका तुमच्यावर परिणाम होणार नाही ना, तितका तुमच्या संगतीत असलेल्या एखाद्या रोज देवाला जाणारी एखादी व्यक्ती, रोज जी 30-30, 40-40 वर्ष देवाला जाते, त्यांचा तुम्ही कधीतरी अनुभव त्यांच्याकडे जा आणि त्यांचे अनुभव तुम्ही त्यांना विचारा. त्याच्यात तर तुम्हाला जो गुण मिळेल ना, त्याच्यात तर तुम्हाला जे द्रव्य मिळेल ना, ते कुणाकडे मिळणार नाही, ते कधी मिळणार नाही. अशा व्यक्तींच्या बाजूला राहून ह्या उपनिषदांचा ज्यावेळेला अभ्यास होतो, त्यावेळेला त्या व्यक्तीच्या चारित्र्यातनं ती व्यक्ती कशी बोलते, ती व्यक्ती कशी वागते बसते, तिची प्रसन्नता कशी आहे, तिच्या मनात कुठली इच्छा कशी नाहीये, ती समाधानी किती आहे, हे आपण ज्यावेळेला बघतो, त्याचा जो आपल्या मनावर परिणाम होतो, तो कुठल्याही उपनिषदीय तुम्ही संस्कृत ग्रंथ वाचून कशानेही व्हायचा नाही. त्याचं तुम्हाला एक उदाहरण देतो. नारद आपल्याला माहिती आहे, देवर्षी नारद जे अतिशय मुनी झाले, गंधर्वांच्या पदाला गेले. हे जे नारद जे होते ते आदल्या जन्मी दासीपुत्र होते, अशी भागवतात कथा आहे. आता दासीपुत्र होते आणि त्यांची आई लवकर गेली, आई वडील लवकर गेले, छत्र लवकर हरपलं. छत्र लवकर हरपल्याने त्यांनी जे घरातून बाहेर पडले ते एका साधूंच्या घोळक्याला जाऊन मिळाले. साधू लोक तिथे होते. त्या साधूंप्रमाणे त्यांनी दिनचर्या सुरू केली. आता त्यांना काही वाचता धड येत होतं का? लहान होते. लहान मुलाला किती वाचता येणार? दासीपुत्र आहेत, शिक्षण किती असं मिळणार ग्रंथांचं? तर नव्हतं मिळालं जास्त शिक्षण. अभिलाष होता म्हणा की चांगला वागण्याचा, ती आदल्या जन्मीपासून आलेली असेल वृत्ती म्हणा. तर त्या साधूंकडे जाऊन त्यांचं उष्ट ते खात असत. त्यांना जेवण मिळत नसेल म्हणून साधूंचं उष्ट खात असत. साधूंचं उष्ट खाऊन खाऊन त्यांच्यात अन्नमय कोशाची, अन्न रसमय कोशाची शुद्धी झाली. तैत्तरीय उपनिषदेनुसार सांगायचं झालं तर अन्न रसमय कोश शुद्ध झाला. हा अन्न रसमय कोश शुद्ध झाल्या क्षणी त्यांचं मन जे होतं ते शुद्ध व्हायला लागलं हळूहळू. प्रथम देहाची शुद्धी होते, देहाची शुद्धी झाल्यानंतर मनशुद्धी सांगितलेली आहे. म्हणून उपनिषदीय तत्वज्ञान भंगारात, नाल्यात असे झोपणारे जे बाबा असतात, जे काहीतरी वेडेवाकडे चाळे करून दाखवतात, त्यांचा निषेध करतात. जर उपनिषदीय तत्वज्ञान कुठल्याही बाजूने असं सांगत नाही ना, तैत्तरीय उपनिषद सांगतं की आत्मसाक्षात्कारी व्यक्ती काहीतरी वेड्यासारखं वागते, असं कुठेही म्हटलं नाहीये. माझं उघड आव्हान आहे लोकांना की मला तरी श्लोक दाखवावा. असं कुठे म्हटलंय की इकडेच जा, याच्यात बाजारात जाऊन लेंड्याच खा, इकडे जाऊन कोणते दुर्गंधीयुक्त काहीतरी तिथे जा मलवाच खा, असलं काही असे जे बाबांनी पूर्वीच्या केलेलं आहे, आपल्या महाराष्ट्रातलेच अनेक संत म्हणून ओळखलेल्या लोकांनी केलेलं आहे. तर असं कुठल्याही तत्वज्ञानात, उपनिषद तत्वज्ञानात म्हटलेलं नाहीये. म्हणून आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की आत्मसाक्षात्कारी मनुष्याला उकिरडा आणि अतिशय पंचपक्वानांचं जेवण जरी समान असतं तरी आपणही तो उकिरडा जवळ करत नाही. पण परिणामतः जर का नियतीवश जर का त्याला कधी उकिरड्याच्या बाजूला व्हायची वेळ आली तर तो तितकाच प्रसन्न असतो जितका तो पंचपक्वान्न खाद्य ठेवलेलं समोर असताना असेल. असा त्याच्यातला अर्थ आहे. आपल्या लोकांनी मधल्या काळात असं घेतलं की जो एक समान ज्याचं झालं त्याने मग मलवाच खा, मग स्वतःचे विष्ठाच खाऊन दाखव, मग कुठेतरी तिकडे जा, उकिरड्यात जाऊन काहीतरी दारूची पिंपलीचं. मी नाव घेत नाही आता, मोठी व्यक्ती आहेत म्हणून मी आता नाव घेत नाही. पण लोकांनी स्वतः पडताळून बघावं की आपण ज्यांना गुरु मानतो ते उपनिषदीय तत्वज्ञानानुसार आहेत की नाही. आणि मग माझा पुढचा प्रश्न आहे, जर आपण अशा लोकांना जर का आदर्श म्हणून ठेवणार असू तर मग उपनिषदीय तत्वज्ञानाला चूक म्हटलं पाहिजे. हे बघा, 2 अधिक 2 बरोबर 4च होऊ शकतात. उद्या भगवान कृष्णांनी म्हटलं 2 अधिक 2 5, तर ते चूकच असेल आणि तेही मान्य करतील ते. गंमत ह्या बाबतीत अशी आहे की आपले देव, आपले ऋषी हे स्वतःची चूक प्रांजळपणे कबूल करत असत. सगळ्या देवांनी आपल्या चुका प्रांजळपणे कबूल केल्या. पण पुढच्या काळात स्वतःला संत म्हणणारी मंडळी जी आहेत त्यांनी या चुका आपल्या सांगण्यावर
बंद करून टाकलं आणि आम्हीच कसे शुद्ध हे दाखवायला सुरुवात केली, म्हणून हा सगळा प्रकार घडलेला आहे. तर हे जे दासीपुत्र नारद होते त्यांनी त्या संगतीत राहून उपासना चालू केली आणि ऋषी जसे वागायला लागले तसे वागणं चालू केलं आणि ते तसे करत करत गेल्यामुळे त्यांना आत्मसाक्षात्कारापर्यंत येऊन ठेवले. आता झालं असं, आदल्या जन्मामध्ये त्यांना भाग्यात योग नव्हता आत्मसाक्षात्काराचा किंवा साक्षात्काराचा, म्हणून त्या क्षणी 9व्या वर्षी विष्णूने त्यांना दर्शन दिलं. आपल्या नारद मुनींना ते दासीपुत्र होते आणि त्यांना दर्शन देऊन म्हणाले की ह्या जन्मी तुझ्या भाग्यात हे लिहिलेलं नाहीये की उपासना करून आत्मसाक्षात्कार व्हायचं, या जन्मी तुझ्याकडे नाहीच आहे. पण तू आतापर्यंत जे तप केलंस त्यामुळे तुझं नाव उमेद होऊ नयेस म्हणून मी तुला हे देतो आहे. हे आत्ता जे तुला मी देतोय दर्शन, ते ह्या तपाचं फळ असं तू समज, असं म्हणून त्याला दिलं. आणि नंतर विष्णू त्याला म्हणाले आता तू यानंतर मरशील, यानंतर मेल्यानंतर पुढल्या जन्मी तू नारद म्हणून जन्माला येशील आणि मग तेव्हा तुझी उत्क्रांती घडेल पुढची. म्हणजेच कुठलंही केलेलं तप नियतीत जरी आपल्या गोष्ट नसेल तरी देव किंवा हे जे कृपाळू लोक आहेत, वरच्या मितीतले लोक आहेत, जे उत्क्रांती क्रमात वरचढ लोक आहेत, ते आपल्या तपाला अनुसरून आपली नावभेद होऊ नये म्हणून आपल्याला फळं देत असतात. आणि म्हणून कुठल्याही ज्योतिषाने सांगितलं की अनुभव तुमच्या भाग्यात नाहीये तरी प्रयत्न सोडू नयेत, हे विधान तैत्तरीयाने सांगितलेलं आहे आपल्याला. हे आपण बघितलं की संगत फार महत्वाची आहे या गोष्टीसाठी. आपण बघितलं की पंचकोश सिद्धांत जो आहे तो पंचकोश सिद्धांत हा आपल्याला कसा उपयोगी पडणार आहे ह्याचं मी तुम्हाला थोडंसं शेवटचे 15 मिनिटं गणित सांगतो. आता उदाहरण घ्या, एखादी व्यक्ती रामाची उपासना करते, एखादी मनुष्य कृष्णाची उपासना करतो, एखाद्या स्वामींचं करतो, एखाद्या दत्ताचं करतो, बरोबर. अनेक लोक वेगवेगळ्या देवांची उपासना करतात. उपासना करतो म्हणजे नेमकं काय होतं? मी जर का आता प्रश्न विचारला तुम्हाला की आता मी मनात दत्ताचं नाव घेतो म्हणजे काय होतं हे मला शास्त्राने सांगा, तर नामस्मरण करतो. नामस्मरण केल्याने नक्की काय होतं? आता लोक काय सांगतात, बघा, नामस्मरण केल्याने काय सांगतात लोक की साक्षात्कार घडेल, पण म्हणजे नक्की होतं काय असा जर का प्रश्न केला की कुठनं संदेश पोचतो, काय पोचतो, कुणाला पोचतो, कसा पोचतो, असा जर का मी तुम्हाला प्रश्न विचारला तर त्याची उत्तरे आपल्याला ज्या उपनिषदात मिळतात ते उपनिषद म्हणजे तैत्तरीय, लक्षात ठेवा. तर आता ते उपनिषद काय सांगतं की समजा मी आता दत्ताची उपासना करण्यासाठी इथे आता डोळे मिटले आणि मी दत्ताचं स्मरण केलं. आता दत्ताचं स्मरण म्हणजे काय? एकतर नामाचं स्मरण करतो, दत्त या नामाचं, नाहीतर आपली एखादी जी मूर्ती असते तिचं स्मरण करू, किंवा आपल्या एखादा गुरु आपण ज्यांना केलेला असेल, ज्यांनी मंत्र दिला असेल त्यांचं स्मरण घडत असेल. मुळात घडतं काय? स्मरण घडतं. आता ज्या वेळेला स्मरण नावाची गोष्ट मनात घडते त्यावेळेला आपल्या अन्न रसमय कोशामध्ये प्राणमय कोश असतो, त्या प्राणमय कोशामध्ये मनोमय नावाचा कोश जो सांगितलेला आहे तैत्तरीय उपनिषदाने, त्या तैत्तरीय उपनिषद म्हणतं की या मनोमय कोशाचे 2 हात आहेत, असं तैत्तरीय उपनिषद म्हणतं. ते 2 हात कुठले? रुख आणि साम असं म्हटलेलं आहे. रुख आणि साम. रुख या शब्दाचा अर्थ तेज असा अर्थ आहे आणि साम या शब्दाचा अर्थ समता, समता बघणे, प्रत्येक गोष्टीतली समता बघणे. तर आता तेज मनाला का महत्वाचं ठरतं? आपण असं बघतो की काही लोकांच्या मनाचं तेज फार विलक्षण असतं. काही लोक किती संकट आलं तरी डगमगत नाहीत. आपण अशी बघतो की ते लोक आजूबाजूला आपल्या असतात, आपल्याला झटकन एखाद्यावर कावरे होतो, आपण एखादी गोष्ट आपल्या मनानुसार नाही झाली, अचानक विचित्र परिस्थिती उद्भवली तर धडधड वाढते शरीराची, हृदयाची धडधड वाढेल, अचानक गलित झाला वाढेल. पण काही लोक असतात की जे त्यात सुद्धा असं दीक्षून उभे राहतात, काय नाही होत, मी करून दाखवतो असं म्हणून जातात, करतात. आता ह्याच्यामध्ये आपल्याला कुठेतरी मान्य केलं पाहिजे की मनाची आपली योग्यता आणि असे लोक जे आहेत, गोंदवलेकर महाराज म्हणा किंवा लोकमान्य टिळक म्हणा किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणा, या लोकांची तुलना करताना आपल्याला काय वाटतं की अरे ह्यांच्यात एवढं आपण केव्हा पोचणार. ही लोक म्हणजे धैर्याचे पुतळेच जे आहेत त्यांच्याच एक अंश सुद्धा आपल्यात नाही हे आपल्याला जाणवतं. हे कशामुळे जाणवतं? तर आपल्या मनाची योग्यता आणि त्यांच्या मनाची योग्यता यामध्ये विलक्षण फरक असतो.
हा जो फरक आहे तो तैत्तिरीय उपनिषद म्हणतं की हा दोन गोष्टींवर बेतलेला आहे. दोन हात कुठले आहेत तसे, तर एक म्हणजे तेज आणि दुसरं म्हणजे साम. कुठल्याही परिस्थितीकडे समतेने बघण्याची वृत्ती आणि अतिशय विलक्षण तेज हे ज्या व्यक्तीमध्ये आहे त्याचं मनाची योग्यता वाढते, असं तैत्तिरीय उपनिषदात स्पष्ट सांगितलेलं आहे. आता हे क्लुप्तीने सांगितलेलं आहे तिथे की त्याचे दोन मनोमय कोशाचे दोन हात आहेत असं म्हटलं. पण आता हातांनी आपण काय करतो? हातांनी आपण कृती करतो. म्हणजे मनाचे दोन हात जे आहेत, एक तेज आणि दुसरा हात आहे तो समता बघण्याचा, साम असं म्हटलेलं आहे. ते ज्याचे जितके प्रखर, जितके तेजस्वी असतील तो व्यक्ती इतरांपेक्षा वरचढ ठरणारे सरळ आहे. बरोबर की नाही? मग आपल्याला लक्षात येतं, आता समजा मी दत्ताचं स्मरण केलं तर माझ्या मनाची तितकी योग्यता आहे का की एका स्मरणाने दत्त माझी दखल घेईल? हा प्रश्न आपल्याला पडायला पाहिजे. उपासना करताना मी जर का जप करतोय तर जप करताना मला एक माळ झाली, मी निष्ठेने केली, 108 अतिशय प्रेमाने निष्ठेने मी पूर्ण स्मरण करून केली, तर दोन तीन गोष्टी विचारात मला घेतल्या पाहिजेत. एक म्हणजे की माझ्या मनाची योग्यता इतकी आहे का की मी एकाग्रतेने दत्तापाशी पोचतोय मनाने. दुसरा विचार असा केला पाहिजे की जरी पोचत असलो, समजा माझी उपासना जरी दत्तांपर्यंत पोचत असली किंवा अमुक अमुक कृष्णापर्यंत, स्वामींपर्यंत, शंकरांपर्यंत पोचत असली, तरी माझी कुठली कर्म आड येतात का त्यांच्या कृपेच्या? आता त्याचा तुम्हाला थोडासा अनुभव सांगतो. आता धरून चाला, आपण इथे 70 वर्षांचा कालखंड घेऊया. इथे 70 वर्षाच्या मागे, अजून मागे टाइमलाईन तुम्ही अशी जी वेळेची रेषा आहे ती अगदी 1000 वर्ष मागे न्या, सहस्त्र वर्ष मागे. त्यामध्ये समजा आता समजून चला मी 70-80 वर्ष जगणार, त्याच्या अगोदर समजा मी 50-60 वर्ष माझा जन्म नसेल, त्याच्या अगोदर समजा एक जन्म 60 वर्षाचा असेल, त्याच्या अगोदर एक जन्म मध्ये 300 वर्षापूर्वीचा असेल, समजा असं धरून चाला, गृहीत धरून चाला. त्या जन्मातलं एखादं कर्मफळ ह्या जन्मात येतं आणि प्रारब्धानुसार मला ह्या जन्मात पुढच्या 2 वर्षात ते भोगायचं आहे. आता मी काय झालं, आता ते फळ मला भोगायचं आहे. शनीशी समजा शनी मला 12वा लागला कुंडलीला, शनी 12वा येतो त्यावेळेला अडथळे येतात असं स्पष्ट विधान, तर ते यायचंय. आता ते अडथळे येणार आहे हे प्रारब्धवश पक्क आहे. मी समजा उपासना सुरू केली, उपासनेची फळं काय सांगितली शास्त्राने? 2 फळं सांगितली. खोलात जाऊन आपण असं बघू. योगशास्त्र म्हणतं की उपासनेने किंवा जपाने 2 गोष्टी घडतात. पतंजली ऋषी म्हणतात तर प्रत्येक चेतनाधिगमना अपि अंतराय अभावस्य असं म्हटलेलं आहे. ह्याचा अर्थ असा की ह्या धारणेने किंवा ह्या जपाने 2 गोष्टी घडतात. एक म्हणजे अडथळ्यांचा अभाव निर्माण होतो, आपल्या समोर येणाऱ्या अडथळ्यांचा अभाव निर्माण होतो, म्हणजे संकट दूर होतं. आणि दुसरी गोष्ट घडते प्रत्येक चेतना अधिगमहा, म्हणजे ईश्वराचं ज्ञान व्हायला लागतं. ह्या 2 गोष्टी होतात. बरोबर बरोबर, ह्या 2 गोष्टींतच सगळं आयुष्य सामावलेलं आहे. एक तर म्हणजे अडथळ्यांचा अभाव झाला पाहिजे समोरच्या, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला वरचढ ज्ञान झालं पाहिजे, जे आज माझ्याकडे ज्ञान आहे. 2 वर्षांनी आयुष्यात मी पुढे गेलो अनुभवाने की मला 2 वर्षापेक्षा जास्त ज्ञान माझ्याकडे असलं पाहिजे. बरोबर की नाही? हे दोन्ही गोष्टी पतंजली म्हणतात ह्या जपाने होतात. आता तुम्ही असं धरून चाला की प्रारब्धानुसार 2-2.5 वर्षात 2-2.5 वर्ष एखादी संकटकालीन स्थिती एखाद्या व्यक्तीच्या नशिबात आहे, त्याने उपासना सुरू केली. आता उपासना सुरू केल्यानंतर दत्तापर्यंत ती पोहोचली, मनोभावे त्याने गेली. आता समजा धरून चाला 50-60-100 वर्षापूर्वीच्या जन्मामध्ये त्याने एखाद्या समजा गाईला मारलंय, फटका दिला जोरात पाठीवर, समजा त्या गाईचं पाठ मोडली, जोरात फटका मारला. भृगुसंहितेत आहे म्हणून मी सांगतोय, हे कुठेही तैत्तिरीयाच्या बाहेर सांगत नाहीये मी. भृगुसंहितेत या गोष्टी दिलेल्या आहेत म्हणून मी त्या गोष्टी घेऊन तैत्तिरीय उपनिषद सांगण्याचा प्रयत्न करतोय, त्यामुळे महत्वाचीच आहे ही गोष्ट. मनगडत कहाणी कुठली नाही याच्यात. सगळं मी एकेका या गोष्टीला प्रमाण दाखवीन तुम्हाला श्लोकांसहित. तर आता समजून चला की 3-2 जन्मांच्या आधी एखाद्या व्यक्तीने एखाद्या गाईला मारलंय आणि गाईला मारून झाल्यानंतर तिची त्यावेळेला समजा पाठ मोडली आणि ह्या जन्मी त्याची पाठ दुखते. अनेक औषध उपचार झाले, पाठ काय बरी होत नाही. मी स्वतः कुंडली बघतो त्यामुळे मी हे असे उपाय दिलेले आहेत आणि लोकांचे बरे झालेले आहेत म्हणून मी तुम्हाला हे मी अनुभवांती सांगतोय. हे याच्यामध्ये कुठलाही अंधश्रद्धा नाहीये, हे लक्षात घ्या. नाहीतर इथे
खाली युट्यूबला लगेच कॉमेंट्स येतील खाली की अंधश्रद्धा पसरवू नका. हे मी सांगतो तर ऋषी वाक्याचा आधार हे सांगत आहे. 2-3 जन्माच्या आधी जर का त्याने एखाद्या गाईला मारलं असेल आणि तिची जर का पाठ मोडली असेल तर ह्या जन्मी असं दिसतं की त्या व्यक्तीला पाठीचं दुखणं आहे. मग ती अनेक औषधोपचार करते. मग तिला वाटतं शनीची 7.5 आली, अमुक अमुक झालं, तमुक तमुक झालं. पण त्याने अनेक गोष्टी केल्या तरी उपचारांचे काही होत नाही. पाठ ती दुखतच राहते. तात्पुरते उपचार होतात. पाठ काय थांबली नाही असं अनुभवाला येतं. हे कळल्यानंतर ती व्यक्ती ज्योतिषाकडे जाते, कुठल्या तरी बाबाकडे जाते, कुठल्या तरी श्रद्धा असलेल्या स्थानी जाते. काही लोक तिला फसवतात. तिच्या प्रारब्धानुसार ती फळं तिला मिळतात त्या व्यक्तीला. ती जर का उत्तम उपासना करणारी असेल तर अशा वेळी काय घडतं ते मी तुम्हाला सांगतो. समजा एखाद्या व्यक्तीला असं दुखणं आहे की जे बरं होत नाही. समजा ती व्यक्ती रोजच्या रोज एखाद्या देवाचं दर्शन घेत असेल, समजा एखाद्या शंकराला जात असेल रोजचं, मात्र व्रतासारखं तर रोजचं गेलं गेलं पाहिजे. आज गेलो उद्या गेलो नाही असं नाही. रोज म्हणजे गेलं, जसं जेवतो रोज तसं ते देवाला जाणं झालं पाहिजे. तर होतं काय, तर तो जो देव आहे तो आपल्या आज्ञाचक्र जे इथे असतं 2 भुजांच्या मध्ये भ्रूमध्य, ज्याला आपल्या पातंजली योगशास्त्रामध्ये मूर्ध ज्योतिषी सिद्ध दर्शनम असं सूत्र मांडलेलं आहे पतंजलीने. ते म्हणतात की मूर्धस्थानी म्हणजे इथे आपल्या सिद्ध असतात, म्हणजे आपण ज्यांची उपासना करतो ना ते आपल्या इथे असतात. जर का ती रोजची उपासना आपण करत असू त्या त्या अमुक अमुक देवाची, तर आपल्या असं लक्षात येतं आपल्या समोर जी लोक येतात ती लोक चांगलीच येतात, फसवणारी येत नाहीत. त्याचं कारण तो देव तशी लोक, ते उपास्य दैवत जे आहे ते तशी लोक आपल्या समोर येऊ देत नाही. ते बरोबर तुम्हाला दिशा देताना ते उपास्य तुम्हाला वाटेलच मुळात जावं एखाद्या चांगल्या माणसाकडे. तुम्हाला एखादा व्यक्ती अरे या बाबाकडे जाऊया तर तुम्हाला आतूनच वाटेल अरे नको जायला. हे जे आतून वाटलं असतं ना त्यावेळेला तो आतून संदेश असतो देवाने दिलेला. तो उपास्य मार्गात ज्याची उपासना आपण करतो त्याचे आपल्यावर भरपूर आपल्यावर त्याचे उपकार असतात. क्षणोक्षणी उपकार असतात. आपल्याला जे वाटत असतं मला आतून वाटलं म्हणून मी नाही गेलो, किंवा अचानक काहीतरी काम येतं, एखादं फसवी व्हायची असेल कोणाकडनं तरी जाऊन तर नेमकं काहीतरी काम येतं, मग आपण त्या कामात गुंतो जात नाही तिकडे आणि मग आपल्या लक्षात येतं नाही गेलो तर बरं झालं, तिकडे फालतूच प्रकार चालले होते सगळे, चुकीची गोष्ट होती जाणं. हे आपलं आता हे वाचवतं पण आपल्याला. तर हे शास्त्रविधान असं आहे भृगु ऋषींचं की अशा वेळी ते उपास्य आपल्याला वाचवत असतं. आणि ते उपास्य आपल्याला ज्या वेळेला असं वाचवतं त्यावेळेला ते आपल्या आज्ञाचक्रावर राहून ही सगळी कामं करत असतं. आणि म्हणून कुठल्याही देवाला रोजचं जाणे, एखादं व्रत रोज स्वीकारणे, असे जे तुमचे सहअध्यायी असतील किंवा असे लोक जे असतील की जे 30-40 वर्ष अमुक देवाची उपासना करतात, एखादा स्तोत्रपाठ रोज 10 वेळा म्हणतायत, त्यांच्याकडे जाणं, त्यांच्या बाजूला बसणं, ह्याची चर्चा करणं ह्या उपनिषदांची, यातनं तुम्हाला जेवढं कळेल तेवढं तुम्हाला नुसतं कोरडे ग्रंथ वाचून कळणार नाही. आणि म्हणून ह्या उपनिषदीय तत्वज्ञानाला फार मोल अशा कारणाने की गुरूंजवळ बसून का करायचं. तर हे झालं असं. तर आपल्याला हे लक्षात आलं की असं एखादं व्रत केल्याने आपला मनोमय कोश शुद्ध होत जातो. मनोमय कोश शुद्ध झाल्याने ज्ञानमार्गी व्यक्ती बनायला लागते. त्या व्यक्तीला वाटायला लागतं की आपण ज्ञान मिळवलं पाहिजे. नुसतं मन शुद्ध असून उपयोग नाही, त्याचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे आपल्याकडनं, अशी स्फुरण व्हायला लागतं. मग तो ज्ञान मिळवायला लागतो. मग ज्ञानदान चालू होतं. मग ज्ञानदान करताना योगशास्त्रात म्हटलेलं आहे की ज्ञानदान तो कसं करतो, तर प्रसंख्यानेपि अकुसिदहा असं म्हटलं. म्हणजे अतिशय दिव्य ज्ञान मिळून सुद्धा जो मनुष्य त्या ज्ञानाची सावकारी करत नाही त्याला हे ब्रह्मसाक्षात्कारच लवकर होतो असं म्हणतात. म्हणजे आता अनेक लोक मोठी मोठी उपनिषदांचे मोठे मोठे वर्ग घेतात, त्याच्यात भले मोठ्या फी चार्ज करतात लोकांकडे हे तत्वज्ञान सांगण्याचे. हे तत्वज्ञान हे फी घेऊन सांगण्याचे तत्वज्ञान नाही आहे. हे तत्वज्ञान कर्तव्य म्हणून सांगण्याचं आहे. म्हणजे मला कळलेलं आहे, मला अनुभवाला आलेलं आहे, आता तुम्हालाही अनुभवाला येऊ दे. एक मनुष्य दुसऱ्या मनुष्याला मदत करतोय असं त्याचं, ह्याची फी नाही आहे कुठली घ्यायची, हे शास्त्रविधान आहे. एखाद्या ज्योतिषाने एखाद्याला मदत केली तर त्याची फी घ्यायची नाही, हा शास्त्रविधान नियमाचा आहे. त्याचे आज किती लोक घेतात पैसे, एक ज्योतिषी घेतलं की 1000 रुपये घेतात पत्रिका बघायचं, घेतात की नाही सांगा. किती घाबरून सोडतात, अमुक पूजा करा 24,000 50,000. पण असं कोणी सांगणार नाही तुम्हाला ज्योतिषी
की बाबा तुला कुठला देव आवडतो, तुला गणपती आवडतो, मग रोज गणपतीला न चुकता जा. झालंय 15-20 दिवसात अनुभवायला येतात गोष्टी. 15-20 दिवसात तुमची निर्विघ्नता नाही आली तर नावच बदलत नाही. पण श्रद्धेने जायला मात्र पाहिजे तिथे. त्याच्यात काय याच्यात काय म्हटलं की ते होत नाही. आणि म्हणून तैत्तिरीय उपनिषद अजून सांगतं की या विज्ञानमय कोशाचं जे शिर आहे ते म्हणजे श्रद्धा आहे असं म्हटलं. तैत्तिरीय उपनिषद सांगतो ही श्रद्धा जी आहे ही सगळ्याच्या मुळाशी आहे. श्रद्धेने जर काय तत्वज्ञानाचा अभ्यास केला तर आपल्याला हाताही गोष्टी लागतात. मग आता जसं मी इथे बसल्या सुरुवातीला श्रद्धेने या शास्त्राकडे बघतोय म्हणून मला ती मांजर दिसली, मांजर दिसलं ते मांजराने खारुटी पकडलेली दिसली. मी जर का अभ्यासच करत नसतो आणि माझं काहीच नाही झालेलं त्या सगळा अभ्यास असं म्हणून जर तर मला मांजर दिसलं नसतं आणि अन्नापासून जी सुरुवात झालेली आहे ते गणित कळलं नसतं. हे नियतीने दाखवलेलं गणित की नाही. अन्नापासून सुरू होऊन अन्नापर्यंत संपतं शेवट. आणि त्याच्यामध्ये मुळाशी विज्ञानमय कोश आहे आणि विज्ञानमयाचा शिर म्हणजे श्रद्धा आहे. आणि म्हणून जर शिर्डीचे साईबाबा होऊन गेले 18व्या शतकात त्यांनी बघा 2 गोष्टी दिलेल्या आहेत, श्रद्धा आणि सबुरी. बघा 2 शब्दांमध्ये त्यांनी गुंडाळून टाकलं की नाही बघा तत्वज्ञान सगळं, की श्रद्धा ठेवा आणि मनात सबुरी ठेवा. की जी शांतपणे म्हणजे तुम्हाला घाईत फळ मिळेलच असं नाही. भृगू हेच सांगतात तुला आता फळ हवं लगेच हवं, तुझं कर्म, तुझी शुद्धी, तुझी उपासना, तुझं तप हे सगळं बघून आता किती तुझ्या भाग्यात आहे हे बघूनच तुझ्या फळ टाकलं जाणार आहे. पण म्हणून तू तप करायचं सोडू नकोस असं ते आपल्या मुलाला सांगतात. आज आपण तैत्तिरीय उपनिषदाचं मुख्य तत्वज्ञान अभ्यासलं आहे अशी मी आशा करतो. तुम्हाला बरंचसं तत्वज्ञान कळलंय असं मी गृहीत धरतो. हे व्याख्यान त्यांना काही चूक झाली असेल तर क्षमा करा आणि आशीर्वाद तुमचे असेच राहू दे. छान. आणि मला तुमचे जे उपासना केल्यानंतरचे जे अनुभव आहेत ते मला ऐकायला आवडतील. कारण तुम्ही सगळे ज्येष्ठ आहात, तुम्ही अनेक वर्ष उपासना केलेल्या आहात आणि आमची आता सुरुवात आहे सगळ्यांची. तर तुम्ही जे अनुभव आम्हाला सांगाल ते आमच्यासाठी मोलाचे ठरतील जेणेकरून चुकांची पुनरावृत्ती आम्ही करणार नाही असं. तर एवढं बोलून मी हे भाषण थांबवतो. नमस्कार. हो नमस्कार.